नमो नमः। हितोपदेशः मित्रलाभः कथा 2 सुवर्णकंकणधारी वृद्ध वाघ व पथिकाची कथा। श्लोक 6 ते 7। व्याधानं जाळं पसरलेलं बघितल्यावर कबुतरांच्या राजानं आपल्या थव्यामध्ये असणाऱ्या इतर कबुतरांना सांगितलं की विचार केल्याशिवाय खाली उतरायचं नाही, नाहीतर आपली त्या पथिकासारखी अवस्था होईल। आता ती पथिकाची कशी अवस्था झाली ते सांगण्याकरता आलेली ही कथा आहे। ही कथा चित्रग्रीव नावाचा तो कबुतरांचा राजा आपल्या थव्यातील इतर कबुतरांना सांगतोय। चित्रग्रीवः उवाच अहम एकदा दक्षिणारण्ये चरन् अपश्यम। अहम करताय अपश्यम क्रियापद आहे त्याचं। अहम अपश्यम मी पाहिलं। कुठं? दक्षिणारण्ये, दक्षिणेकडील अरण्यामध्ये चरण म्हणजे फिरत असताना मी पाहिलं। आता चरण हे अहमचं विशेषण आहे। फिरत असणारा मी एकदा दक्षिणारण्यात पाहिलं असं शब्दशः भाषांतर होईल। फिरत असताना मी एकदा दक्षिणारण्यामध्ये पाहिलं की आता काय पाहिलं ते तो सांगणार आहे। त्यातलं चरण हे जे क्रियापद आहे ते चर पहिला गण परस्मैपद पद आहे। त्याचं कर्तरी वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण आहे, कारण ते कर्त्याची येतात म्हणूनच त्याला कर्तरी वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण म्हणतात। चरण तिथलं अंती काढून टाकलं, अत प्रत्यय लावला चरत, आता ते व्यंजनांतर चालेल। अर्थ आहे फिरणारा। चरण चरंत उचरंतः प्रथमा एक वचन चरण अहमचं ते विशेषण आहे। अहम एकदा दक्षिणारण्ये चरण अपश्यम, मी एकदा दक्षिणारण्यात फिरत असताना पाहिलं। काय पाहिलं? एकः वृद्ध व्याघ्रः स्नातः कुशहस्तः सरस्तीरे ब्रूते। एकः वृद्ध व्याघ्रः, इथं विसर्गाचा उ झालेला आहे। ब्रूते हे क्रियापद आहे। ब्रू धातूचं आत्मनेपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन। ब्रू उभयपदी धातू आहे। ब्रूते या क्रियापदाचा कर्ता आहे व्याघ्रः, वृद्ध व्याघ्रः, म्हातारा वाघ। वृद्ध व्याघ्रः ब्रूते, वृद्ध वाघ म्हणाला। आता इथं वर्तमानकाळी क्रियापद असलं तरी आपण भाषांतर भूतकाळातच करणार आहोत। वृद्ध वाघ म्हणाला। एकः वृद्ध व्याघ्रः ब्रूते, एक वृद्ध वाघ म्हणतो, म्हणजे एक वृद्ध वाघ म्हणाला। तो कसा आहे? स्नातः कुशहस्तः। स्नातः, स्ना दुसऱ्या गणाचा धातू आहे, स्नान करणे या अर्थी स्नान केलं। आणि कुशहस्त हातात दर्भ असणारा असा तो वृद्ध वाघ म्हणाला। सहा कुत्र आसीत, सहा सरस्तीरे आसीत। सरस्तीरे सरोवराच्या काठी, सरसहा तीरे सरस्तीरे। सरसहा, सरस हा सकारांत नपुसकलिंगी शब्द आहे। सरसहा ही षष्ठी झाली। सरसहा तीरे सरस्तीरे षष्ठी तत्पुरुष समास। आणि आता त्याच्यापासून सामासिक शब्द बनवताना सरसहा मधला मूळ शब्द सरस आणि तीरे मधला मूळ शब्द तीर, सरस्तीर असा सामासिक शब्द तयार होईल। आणखी कुठला समास आहे? वृद्ध व्याघ्रः, वृद्ध हा व्याघ्रः कर्मधारय समास झाला। विशेषण विशेष्य। आणि एक विशेषण वाघाचा कुशहस्तः, कुशः हस्ते यस्य सहा, ज्याच्या हातात कुश आहे तो, हा झाला बहुव्रीही समास। ही वृद्ध व्याघ्राची दोन विशेषण आहेत, स्नातः आणि कुशहस्तः। एक म्हातारा वाघ, स्नान केलेला एक म्हातारा वाघ, हातात दर्भ घेतलेला, सरोवराच्या काठी असताना म्हणाला, भो भो पांथाः इदं सुवर्ण कंकणम गृह्यताम। तो पथिक लोकांना काय म्हणाला? भो भो पांथाः, हे पथिकानो, इदं सुवर्ण कंकणम गृह्यताम। गृह्यताम हा कर्मणी आज्ञार्थ आहे, घेतलं जावं। आज्ञार्थाचा उपयोग जसा आज्ञा करण्याकरता केला जातो तसाच आशीर्वादात करता केला जातो, विनंती करण्याकरता केला जातो। इथं विनंती केलेली आहे म्हटलं तरी चालेल। गृह्यताम घ्यावं, काय घ्यावं? सुवर्ण कंकणम गृह्यताम, सुवर्ण कंकण घ्यावं। आता गृह्यताम हे क्रियापद कर्मणी आहे। कर्मणी आज्ञार्थ तृतीय पुरुष एक वचन, त्यामुळं कर्म आहे त्याचं सुवर्ण कंकण। सुवर्ण कंकणम तृतीय पुरुष एक वचन कर्म, म्हणून कर्मणी आज्ञार्थी क्रियापद तृतीय पुरुषी एक वचनी। गृह्यताम अर्थातच त्याचा कर्ता आहे युष्माभिः, तुमच्यापैकी कोणीही हे सुवर्ण कंकण घ्या। सुवर्ण कंकणम सामासिक शब्द आहे। सुवर्णस्य कंकणम, सुवर्ण कंकणम षष्ठी तत्पुरुष, सोन्याचे कंकण। ततः लोभाकृष्टेन केनचित पांथेन आलोचितम। तेव्हा लोभाकृष्टेन, लोभाने आकृष्ट झालेला किंवा लोभी असलेल्या एका पंथाने विचार केला।
एका पथिकानं विचार केला. केनचित पांथेन आलोचितम हा भावे प्रयोग आहे. आलोचितम आ अधिक लोच पहिला गण आत्मनेपद किंवा 10वा गण परस्मैपद. पाहणे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. भावे प्रयोगामध्ये जेव्हा हे कर्मणी सकर्मक धातूंची कर्मणी रूप वापरली जातात तेव्हा ती नपुसकलिंगी एक वचनीच कायम असतात. जर कालार्थ प्रत्यय लावून वापरायचे असतील तर आलोच्यत असं क्रियापद झालं असतं भूतकाळी प्रत्यय लावून. भावे प्रयोगात कालार्थ क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एक वचनी आणि विशेषण क्रियापदासारखं वापरलं असेल तर नेहमी नपुसकलिंगी एक वचनी. आता आ अधिक लोच हा धातू आहे सकर्मक पण वाक्यात कर्म वापरलेलं नसल्यामुळं इथं हा भावे प्रयोग केलेला आहे. पांथेन आलोचितम पांथ हा आलोचितवान. वाटसरूने विचार केला. भाग्यानं एतच संभवती ही गोष्ट भाग्यानंच संभवते. भाग्य असेल तरच असं सुवर्ण कंकणाचं दान करणारा असा कोणीतरी भेटतो हा भाग्यानंच भेटतो. भाग्यानं एतच संभवती. संभवती क्रियापद आहे. एतत हा त्याचा कर्ता आहे. भाग्येनं एतच संभवती हे भाग्यानंच संभवतं. किंतु अस्मिन आत्मसंदेहे प्रवृत्तीही न विधेय. त्यानं हाही त्याच्याबरोबर विचार केला की किंतु परंतु अस्मिन या बाबतीत हे सुवर्ण कंकण घेण्याच्या बाबतीत आत्मसंदेहे स्वतःविषयीच म्हणजे स्वतःच्या जिवंतपणाविषयी शंका वाटत असल्यामुळं प्रवृत्तीही न विधेय प्रवृत्ती करणं योग्य नव्हे. म्हणजे ते सुवर्ण कंकण त्या वाघाकडून घ्यायला जाणं ही गोष्ट काही योग्य नाही. कारण तो वाघ आहे शेवटी मनुष्यानं खाणारा प्राणी येतो तेव्हा आपण त्याच्या हातातलं सुवर्ण कंकण घेणं हे काही योग्य नव्हे. जरी अचानक असं भाग्य फळफळलेलं आहे असं वाटत असलं तरी सुद्धा या वाघाच्या हातातून सुवर्ण कंकण घेणं काही योग्य होणार नाही असं त्याच्या मनानं त्याला कौल दिला. किंतु अस्मिन आत्मसंदेहे आत्मनः संदेह स्वतःविषयीच संदेह. आता इथं त्याला स्वतःविषयी संदेह म्हणजे स्वतःच्या जिवंतपणाविषयी संदेह वाटतोय म्हणून तो म्हणतोय प्रवृत्ती ही न विधेय प्रवृत्ती योग्य नव्हे. आता इथं विधेय हेही कर्मणी विद्यार्थी धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. अर्थात कर्मणी प्रयोग आहे. प्रवृत्ती ही न विधेय विधेय वि अधिक धा तिसरा गण उभयपद कर्मणी विद्यार्थी धातुसाधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. म्हणजे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन हे त्याचं कर्म असणार आहे. ती प्रवृत्ती ही हे त्याचं कर्म आहे. प्रवृत्ती ही न विधेय प्रवृत्ती स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन त्याच्याप्रमाणे ते कर्मणी रूप आलेलं आहे. प्रवृत्ती ही न विधेय प्रवृत्ती असून उपयोग नाही किंवा प्रवृत्ती करू नये. मया किंवा अस्माभी प्रवृत्ती ही न विधेय आपल्याकडून अशी प्रवृत्ती होता कामा नये याचा विचार करता कामा नये या सुवर्ण कंकणाचा. यतः कारण. आता कारण काय आहे ते पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. श्लोक 6. अनिष्टादिष्ट लाभेपि न गतिर्जायते शुभा यत्रास्ते विषसंसर्गो मृतं तदपि मृत्यवे. पदच्छेदः अनिष्टात् इष्टलाभे अपि न गतिः जायते शुभा यत्र आस्ते विषसंसर्गः अमृतं तद अपि मृत्यवे. आता इथं संधी कुठला आहे? अनिष्टात इष्टलाभे. इथं अनिष्टात तच्या ठिकाणी तिसरं व्यंजन आलेलं आहे. हा व्यंजन संधी आहे. इष्टलाभेपी हा पूर्वरूप संधी आहे. पाठीमाग ए आहे किंवा ओ असला तर आणि पुढे रस्व अ आला तर त्या अचा लोप होतो आणि मध्ये अवग्रह चिन्ह येतं. गतिर्जायते इथं विसर्गाचा र झालेला आहे. यत्र आस्ते यत्रास्ते हा सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. विषसंसर्गोमृतम विषसंसर्ग हा अमृतम इथं विसर्गाचा ऊ झाला तो मागच्या अ मध्ये मिसळल्यावर विषसंसर्गो असं तयार झालं आणि पुढे अमृतम पाठीमाग ओकार आहे पुढे अ आलाय त्या अचा लोप झाला. तत् अपि मृत्यवे. आता इथं क्रियापद कुठलं आहे? जायते. गती ही न जायते. शुभ गती ही न जायते. शुभ गती मिळत नाही प्राप्त होत नाही. केव्हा? अनिष्टात इष्टलाभे अपि. अनिष्ट गोष्टींपासून इष्टलाभ होत असला तरी सुद्धा शुभगती ही न जायते. शुभगती प्राप्त होत नाही म्हणजेच कल्याण होत नाही. त्यामुळं अनिष्ट पासून इष्टलाभ करून घेतला
तर त्याच्यापासून कल्याण होत नाही. आणि त्याच्याकरता उदाहरण दिलंय, यत्र आस्ते विषय संसर्ग. आस्ते या क्रियापदाचा करता आहे विषय संसर्ग. विषय संसर्ग आस्ते, विषयाचा संपर्क जेथे आलेला असतो. तद अमृतम अपि मृत्यवे भवती, हे क्रियापद इथं घ्यायचे. ते अमृत सुद्धा मृत्यूला कारणीभूत होतं. जर तिथं विषय संसर्ग असेल तर ते अमृत सुद्धा मृत्यूला कारणीभूत होतं. तेव्हा अनिष्ट गोष्टीपासून इष्टलाभ होतोय असं आत्ता जरी वाटत असलं तरीही शुभा गतीही न जायते, तरीही गोष्ट कल्याणकारक होणार नाही. कारण अमृतम अपि मृत्यवे भवती. आता अमृत हे तर अमरत्व प्राप्त करून देणार, पण त्याच्याबरोबर जर विषय संसर्गानं म्हणजे विषानं युक्त असेल ते अमृत तर मृत्यूलाच कारणीभूत होईल. आता इथं मृत्यवे ही चतुर्थी विभक्ती आलेली आहे. ही चतुर्थी विभक्ती जसं देणे याकरता संप्रदान म्हणून वापरली जाते, तसंच कारण म्हणूनही वापरली जाते. आपल्याला एक प्रसिद्ध श्लोक माहिती आहे, परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो, पापाय परपीडनम, आणि परपीडा ही पापाला कारणीभूत होते. इथेही चतुर्थी विभक्ती वापरले. तसंच इथं चतुर्थी आलेली आहे मृत्यवे. तद अमृतम अपि मृत्यवे, ते अमृत सुद्धा मृत्यूला कारणीभूत होतं जर विष संसर्ग असते. जर ते विषाच्या संपर्कात आलेलं असेल तर ते अमृत सुद्धा मृत्यूला कारणीभूत होतं. इथं विष संसर्ग हा एक समास आहे. विषस्य संसर्ग विषय संसर्ग षष्ठी तत्पुरुष. आणि इष्टलाभे हाही एक समास आहे. इष्ट लाभ इष्टलाभ हा कर्मधारय समास झाला. श्लोक 7. न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति, संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति. पदच्छेदः न संशयम् अनारुह्य नरः भद्राणि पश्यति, संशयं पुनः आरुह्य यदि जीवति पश्यति. पश्यति हे क्रियापद दोनदा आलेले आहे, जीवति हे क्रियापद एकदा आलेले आहे. संशयम अनारुह्य इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. नरहा भद्राणी इथं विसर्गाचा उ झालेला आहे. पुनरारुह्य पुनः आरुह्य इथं विसर्गाचा र झालेला आहे. नरहा भद्राणी न पश्यती असं पूर्वार्धात म्हटलं. मनुष्य कल्याणकारक गोष्टी पाहू शकत नाही, पाहत नाही. केव्हा? संशयम अनारुह्य, संशय घेतल्याशिवाय, संशयावर चढल्याशिवाय. आरुह्य आधिक रुह रोह चढणे हे लेबंत अव्यय आहे. त्वांत किंवा लेबंत अव्ययांची पाठीमागं अ लावून विरुद्धार्थी अव्यय तयार होतात. अनारुह्य न चढता म्हणजे न घेता, संशय न घेता मनुष्य कल्याणकारक गोष्टी पाहू शकत नाही. पण एखादी गोष्ट समोर आली तर त्याच्याबद्दल शंका निर्माण व्हायला पाहिजे की ही चांगली आहे का, वाईट आहे का, ती घेतल्यानं काय होईल, अशा प्रकारचा शंका घेऊन त्याच्यावरती साधक बाधक विचार करून जर ती घेतली तर ती कल्याणकारक होईल. नाहीतर नरहा भद्राणी न पश्यती, मनुष्य कल्याण पाहणार नाही, म्हणजे संशय घेतल्याशिवाय मनुष्याला कल्याण प्राप्त होणार नाही. पुढे काय म्हटलंय? संशयम पुनः आरुह्य यदि जीवती पश्यती. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं संशयात्मा बी नश्यती, जो संशय घेतो तो नष्ट होतो. इथं सांगितलं पूर्वार्धात संशय घेतल्याशिवाय कल्याणकारक गोष्टी पाहायला मिळत नाहीत. म्हणून सुभाषितकार पुढे म्हणतात संशयम पुनरारुह्य यदि जीवती पश्यती. संशयावरती चढून म्हणजे संशय घेऊन यदि जीवती जर जिवंत राहिला तर तो चांगल्या गोष्टी पाहणार नाही, तर आयुष्यभर संशयच घेत राहणार. संशयम पुन्हा आरुह्य यदि जीवती जर जिवंत राहिला संशय घेऊन तर तो पश्यती म्हणजे चांगल्या कल्याणकारक गोष्टी पाहिल. संशय घेतल्याशिवाय मनुष्य कल्याणकारक गोष्टी पाहू शकणार नाही, आणि संशय घेऊन जर तो जिवंत राहिला तर तो कल्याणकारक गोष्टी पाहिल. म्हणजे सारखं संशयच घेत राहिला तर उपयोग नाही. संशय घेऊन त्याच्यावरती विचार करून ती गोष्ट कल्याणकारक आहे का नाही हे पाहून मग त्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. पुढे तो पांथ म्हणतोय, वाटसरू पथिक म्हणतोय, तर निरूपयामी तावत. तेव्हा मी विचार करतो असं तो मनात म्हणाला. प्रकाशमृते अर्थातच वरचे 2 श्लोकही त्याच्या मनातलेच आहेत विचार आलेले. प्रकाशमृते प्रकटपणे म्हणतो, कुत्र तव कंकणम,
वाघ म्हणतोय हे सोन्याचं कंकण घ्या म्हणून, पण त्याला काही दिसलं नाही त्याच्या हातात सोन्याचं कंकण. म्हणून तो त्याला विचारतोय, कुत्र तव कंकणम, कुठं आहे तुझं कंकण? व्याघ्रो हस्तम प्रसार्य दर्शयती. व्याघ्र हस्तम प्रसार्य दर्शयती. व्याघ्रो हस्तम विसर्गाचा ऊ झालेला आहे. दर्शयती क्रियापदे. व्याघ्र दर्शयती, वाघ दाखवतो. आता दृश्य पश्य पहिला गण परस्मै पदाचा धातू आहे. पश्यामी पश्यावह पश्यामहा चालतो, पाहणे. आणि इथे हे प्रयोजक झालेलं आहे दाखवणे. कुठलाही प्रयोजक धातू करायचा असेल तर डाव्या गणाप्रमाणे अयविकरण लागतं. त्यावेळेला काही फेरफार होतात आणि मग त्याला सर्व प्रकारचे कालार्थ प्रत्यय लागतात. दर्शयती, दर्शयामी, दर्शयावहा, दर्शयामहा असा चालेल. व्याघ्र हस्तम प्रसार्य दर्शयती. व्याघ्र दर्शयती. व्याघ्र किम दर्शयती? व्याघ्र सुवर्ण कंकणम दर्शयती. वाघ सोन्याचं कंकण दाखवतो. हस्तम प्रसार्य, हात पसरून, हात उघडून आपल्या हातातलं कंकण तो त्या वाटसरूला दाखवतो. प्रसार्य याच्यामध्ये प्र अधिक श्रू सर पहिल्या गणाचा धातू आहे आणि हे प्रसार्य असचा सा झालेला, याचा अर्थ आहे प्रयोजक लेबंत अव्यय. पांथो वदत, पांथ हा अवदत विसर्गाचा ऊ झाला आणि मग पूर्वरूप संधी झाला. पांथ म्हणाला अवदत भूतकाळे. कथम मारात्मके त्वयी विश्वासः. मारात्मक अशा तुझ्यावर म्हणजे हिंसक अशा तुझ्यावर विश्वास कसा ठेवणार? कथम मारात्मके त्वयी विश्वासः. मारात्मक हा सामासिक शब्द आहे. मार म्हणजे हिंसा. मार हा आत्मा यस्य सहा, हिंसा करण्याचा ज्याचा आत्मा म्हणजे मन आहे असा. बहुव्रीही समास. व्याघ्र उवाच, व्याघ्र हा उवाच विसर्गाचा लोप झालेला आहे. शृणु रे पांथ, प्राग एव यौवन दशायाम अति दुर्वृत्त आसम. शृणु रे पांथ, प्राग एव यौवन दशायाम अति दुर्वृत्त आसम विसर्गाचा लोप झालेला आहे. आसम, आसम, आस्व, आस्म प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापदे, अर्थातच त्याचा कर्ता आहे अहम. वाघ म्हणाला शृणु रे पांथ, अरे पांथा ऐक. शृणु आज्ञार्थ द्वितीय पुरुष एकवचन, त्याचा कर्ता आहे त्वम. हे पथिका तू ऐक. प्राग एव म्हणजे पूर्वी, यौवन दशायाम यौवनावस्थेमध्ये असताना, अति दुर्वृत्त हा आसम अर्थात अहम, मी अतिशय दुराचारी होतो. यौवन दशायाम, यौवनस्य दशा षष्ठी तत्पुरुष, यौवनाच्या काळात. अति दुर्वृत्त हा, अतिशयित हा दुर्वृत्त हा प्राधिकर्मधार आहे. कारण अति हे उपसर्गासारखं आलेलं आहे म्हणून प्राधिकर्मधार आहे आणि ते उपसर्गासारखं आलेला शब्द विशेषणाचं कार्य करतोय. आणि दुर्वृत्त हाही एक समास आहे. दुष्टम वृत्तम यस्य सहा, ज्याचं आचरण दुष्ट आहे असा. प्रादि बहुव्रीही, कारण दुर्वृत्त शब्दामध्ये दुर हा उपसर्ग विशेषणाचं कार्य करतोय. अनेक गोमानुषाणाम वधात मे पुत्र हा मृता हा दारा हाच. वधान मे, वधात मे असा संधी आहे इथं आणि दाराश्च इथं विसर्गाचा श झालेला आहे. अनेक गोमानुषाणाम वधात, अनेक गायी आणि माणसं यांच्या वध केल्यामुळे मे पुत्र हा मृता हा दारा हाच, माझे पुत्र मृत्यू पावले. दारा हाच, दार म्हणजे पत्नी, पत्नी पण मृत्यू पावली. दार हा शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे. दार हा शब्द पुल्लिंगी आहे आणि हा नित्य बहुवचनामध्ये चालतो. मम दारा हा म्हणजे माझी पत्नी. माझी पत्नी पण मृत्यू पावली आणि माझे पुत्र पण मृत्यू पावले. का? अनेक गोमानुषाणाम वधात, अनेक गायी आणि मनुष्यांचा वध केल्यामुळं माझे पुत्र मृत्यू पावले आणि पत्नीही मृत्यू पावली. अनेक गोमानुषाणाम सामासिक शब्द झाला. अनेक न एक, अनेक हा नैतत्पुरुष समास आहे. गोमानुषाणाम, गावहाच मानुषाहाच हा इतरेतर द्वंद्व झाला. गोमानुषाहा आणि अनेके गोमानुषाहा हा झाला कर्मधारय समास. अनेक हाही एक समास आहे याच्यामध्ये. न एक, अनेक न तत्पुरुष. वंशहीन हा च अहम, वंशहीनश्चाहम, वंशहीनश्च विसर्गाचा श झाला. चाहम सवर्णांचा दीर्घ संधी झाला. वंशहीन हा च अहम, मी आता वंशहीन झालो आहे. वंशहीन हा, वंशेन हीन हा तृतीय तत्पुरुष. ततः
केनचित धार्मिकेन अहम आदिष्टः. केनचित धार्मिकेन अहम आदिष्टः. आदिष्टः क्रियापद येते, कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. अहम हे त्याचं कर्म आहे आणि धार्मिकेनं हा त्याचा कर्ता आहे, कर्मणी प्रयोग आहे. धार्मिकेनं अहम आदिष्टः, धार्मिकाकडून मी आज्ञा दिलो गेलो असं त्याचं शब्दशः भाषांतर होईल. धार्मिकानं एका मला आज्ञा केली किंवा उपदेश केला. केनचित कोण्या एका धार्मिकानं मला उपदेश केला. काय म्हणाला? दान धर्मादिकम चरतु भवान. भवान दान धर्मादिकम चरतु. चरतु क्रियापद आहे, तृतीय पुरुषी एक वचनी आणि भवान हा त्याचा कर्ता आहे. भवत हे सर्वनाम संस्कृतमध्ये तृतीय पुरुषी वापरलं जातं. आपण करावं, आपण दान धर्मादिकाचं आचरण करावं. भवान तृतीय पुरुषी एकवचनी करता, चरतु तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद. भवानच्या ऐवजी त्वम वापरायचं असेल तर त्वम दान धर्मादिकम चर. तू दान धर्म वगैरे काही कर. हे पाप जे लागलेलं आहे तुला गोमानुष्यवधांचं ते त्यामुळं नष्ट होईल. दान धर्मादिकम सामासिक शब्द आहे. दानम च धर्महा च दान धर्मौ इतरेतर द्वंद्व झाला आणि दान धर्मौ आदौ यस्य तत्, ज्याच्या सुरुवातीला दान धर्म आहेत अशा प्रकारचं ते कर्म दान धर्मादिकम हा झाला बहुव्रीही समास. असं मला एका धार्मिकानं सांगितलं. तदुपदेशात इदानीम अहम स्नानशीलः दाता वृद्धः गलित नखदन्तः कथम न विश्वासभूमिः. अहम कथम न विश्वासभूमिः. मी विश्वासाचं स्थान कसं काय नसणार, कसं काय नसेल. कारण तदुपदेशात, तस्य उपदेशात, षष्ठी तत्पुरुष, त्याच्या उपदेशावरून इदानीम आता मी स्नानशीलः स्नान केलेलं आहे, दाता आहे, दान करणारे, वृद्ध आहे आणि गलित नखदंत, गलित नख दंत, नख आणि दात गळून गेलेले आहेत माझे, तेव्हा मी आता काही कोणावरती हल्ला करू शकणार नाही. तेव्हा मी कसा बरं विश्वासाची भूमी नसेल, म्हणजे मी विश्वासास कसा बरं पात्र नसेल. इथं स्नानशील हा समास आहे. स्नानस्य शीलम यस्य सहा, स्नान करण्याचं ज्याचं शील आहे असा तो. गलित नखदंत हाही समास आहे. त्यापैकी नखानीच दंताहाच हा इतरेतर द्वंद्व समास झाला आणि गलिता हा नखदंता यस्य सहा हा बहुव्रीही समास झाला. विश्वासभूमी विश्वासस्य भूमी हा षष्ठी तत्पुरुष समास झाला. विश्वासाची भूमी, विश्वासाचं स्थान, इथं भूमीचा अर्थ झाला स्थान. तेव्हा मला आता मी वंशहीन झालेलो आहे आणि या पापाचा नाश करण्याकरता एका धार्मिकानं मला सांगितलं की काहीतरी दान धर्म करा आणि म्हणून त्याच्या उपदेशावरून मी स्नान केलेलं आहे, दान करणार आहे, वृद्ध आहे आणि माझे नख आणि दात गळून गेलेले आहेत. तेव्हा आता मी विश्वासाचं स्थान कसं काय बरं नसेल. आता वाघाच्या बोलण्यावर त्या पांथस्थाचा विश्वास बसला का नाही ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. हरिओम तत्सत.